नमस्कार. आपण सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या आपल्या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आपण करतोय. कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक याची वैधानिक कार्ये जी आहेत त्या वैधानिक कार्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची ती कार्य आहेत. आज आपण सहकारी संस्थांचा आयुक्त आणि निबंधक याच्या कार्यातील म्हणजे सहकारी संस्थांचा आयुक्त आणि निबंधक याला जी कार्य करावी लागतात त्या कार्यातील नियंत्रणात्मक कार्ये जी आहेत या नियंत्रणात्मक कार्याचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सहकार आयुक्त आणि निबंधक हे जे पद आहे सहकारी संस्थांच्या वरती देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आलं. म्हणजे ज्या सहकारी संस्था स्थापन केल्या जाणार आहेत त्यांची नोंदणी करणे, त्यांचं रजिस्ट्रेशन करणे म्हणजेच संस्था चालवण्यासाठी शासनाची परवानगी देणे आणि या संस्था जे व्यवहार करतील त्या व्यवहारांच्यावरती नियंत्रण ठेवणे या उद्देशाने सहकार आयुक्त आणि निबंधकाची नियुक्ती करण्यात आली. हे पद निर्माण करण्यात आलं. त्यामुळे सहकार आयुक्त आणि निबंधकाची जी नियंत्रणात्मक कार्य आहेत ही अतिशय महत्त्वाची आहेत. तर सहकार आयुक्त आणि निबंधकाला कोणकोणती नियंत्रणात्मक कार्य करावी लागतात ते आपण बघू. मी आता तुम्हाला सहकार आयुक्त आणि निबंधकाची जी नियंत्रणात्मक कार्य सांगणार आहे. तुमच्या लक्षात येईल की त्या कार्याच्या माध्यमातून ती कार्य करून ते काम करून सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्थांवर सहकारी चळवळीवर कसं नियंत्रण ठेवतात किंवा त्यांचं नियंत्रण प्रस्थापित होतं तेवढी कार्य केल्याच्या नंतर. तरी जी नियंत्रणात्मक कार्य आहेत त्याच्यातील एक एक कार्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं नियंत्रणात्मक कार्य आहे ते म्हणजे प्रशासकीय कार्य. प्रशासकीय कार्य म्हणा, प्रशासकीय कार्य म्हणा. सहकार आयुक्त आणि निबंधक प्रशासकीय कार्याद्वारे सहकारी संस्थांच्यावरती नियंत्रण ठेवतात. म्हणजे कसं नियंत्रण ठेवतात? अगदी साधं सोपं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाबतीत जर आपण बोललो किंवा बोलायचं झालं तर आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. या सर्व सहकारी संस्था ज्या नोंदणीकृत आहेत त्या सर्व सहकारी संस्था या सहकार कायदा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व त्यातील जे नियम आहेत त्या नियमानुसार चालल्या पाहिजेत. त्याप्रमाणे सहकारी संस्थांनी काम केलं पाहिजे. आता हे संस्थांचं जे काम आहे ते कामकाज हे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व त्यातील नियम 1961 असं म्हटलं जातं. नियम जे आहेत ते 1961 मध्ये तयार करण्यात आले. त्यानुसार हे काम चालतं का ते पाहणं हे
सहकार आयुक्त आणि निबंधकाचं काम आहे. म्हणजे प्रत्येक सहकारी संस्था ही सहकार कायदा आणि नियमानुसार काम कधी करणार, केव्हा करेल? तर सहकारी संस्थांचं कामकाज पाहणारी कोणीतरी व्यक्ती असायला पाहिजे, अधिकारी असायला पाहिजे. आणि सहकार आयुक्त आणि निबंधक त्यासाठीच नियुक्त केलेला असतो. आणि त्यामुळे प्रत्येक संस्था ही सहकार कायदा आणि नियमानुसार काम करते, नियमाच्या बाहेर जाऊन कोणतंही काम करत नाही. एखाद्या व्यक्तीला सभासदत्व पात्र असेल तर दिलंच पाहिजे. सहकारी संस्थांनी त्यांना झालेल्या नफ्याच्या 25% रक्कम राखीव निधीत गुंतवली पाहिजे. सहकारी संस्थांचा राखीव निधी हा सहकारी कायदा आणि नियमानुसार कसा गुंतवला गेला पाहिजे, कोणत्या बाबींमध्ये गुंतवला गेला पाहिजे, यासारखे नियम आहेत. विशेष सभा कधी बोलवायची, वार्षिक सभा केव्हा बोलवली गेली पाहिजे, कोणी बोलवायचे आहेत, पुढे काही नियम आहेत. आपण नंतरच्या प्रकरणामध्ये या गोष्टी अभ्यासणार आहोत. तर हे सगळं होतं की नाही हे सहकार आयुक्त आणि निबंधक पाहत असतात. म्हणजेच सहकार आयुक्त आणि निबंधक हे प्रशासकीय जे काम आहे त्यांचं ते करतात. म्हणून सर्व सहकारी संस्था या सहकार कायदा आणि नियमानुसार चालवल्या जातात. हे झालं पहिलं नियंत्रणात्मक कार्य. दुसरं आहे हिशेब तपासणी. सहकारी संस्था म्हटली की तिथं आर्थिक व्यवहार आहेत. त्यामुळे या आर्थिक व्यवहारांशी संबंधित हिशेब जे आहेत हे लिहिले जातात. हे जे हिशेब आहेत हे हिशेब तपासण्याचं काम कोण करतो? तर सहकार आयुक्त आणि निबंधक करतो. कायद्यानुसार प्रत्येक सहकारी संस्थेने आपली हिशेब तपासणी ही कायद्यानं करून घेणं बंधनकारक आहे. त्याला वैधानिक हिशेब तपासणी असं म्हणतात. आपण हिशेब तपासणी म्हणजे काय हे बघणार आहोत. हिशेब तपासणीचे प्रकारही पुढच्या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. तरी हिशेब तपासणी सहकार आयुक्त आणि निबंधकाकडून केली जाते. त्यामुळे सहकारी संस्थांचे जमा खर्च लिहिले जातात, व्यवस्थित लिहिले जातात. कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न सहकारी संस्था करीतच नाहीत असं मी म्हणत नाही आहे. पण त्यांनी जर गैरव्यवहार केले, भ्रष्टाचार केला, अफरातफर केली तर ती उघडकीस येते. सहकार आयुक्त आणि निबंधकामुळे, त्यांनी केलेल्या हिशेब तपासणीमुळे. आणि संबंधित दोषी ज्या दोषी व्यक्ती असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाते. म्हणजे हिशेब तपासणीच्या माध्यमातून सहकार आयुक्त आणि निबंधक हा सहकारी संस्थांच्यावरती नियंत्रण ठेवत असतो. तिसरं जे कार्य आहे आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण. आता तुम्हाला मी सांगितलं तोच हा मुद्दा आहे, रिपिटेशन झाल्यासारखं आहे. आर्थिक व्यवहार, देवाणघेवाणीचे व्यवहार, पैशांचे व्यवहार. सहकारी संस्थांच्याकडे पैसा येत असतो, सहकारी संस्थांच्याकडून पैसा जात असतो. भागभांडवलाच्या रूपानं पैसा येत असतो, कर्जाच्या रूपानं पैसा दिला जात असतो, कर्ज परत केलं जातं कर्जदाराकडून, किंवा काही व्यवहार असतात त्या बाबतीत रकमा संबंधित व्यक्तींना दिल्या जातात. तर हे जे सगळे आर्थिक व्यवहार आहेत याच्यामध्ये गैरव्यवहार किंवा अफरातफर होऊ शकते. संस्थेद्वारे खरेदी केली जाते, मग त्या खरेदी व्यवहारामध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो, गैरव्यवहार होऊ शकतो. तर हे सगळे आर्थिक व्यवहार जे आहेत
हे हिशेब तपासणीच्या वेळी तपासले जातात. प्रत्येक आर्थिक व्यवहार आपण पुढच्या प्रकरणामध्ये बघू. हिशेब तपासणी या प्रकरणामध्ये आपण ते पाहणार आहोत. तर सहकार आयुक्त आणि निबंधक या सर्व आर्थिक व्यवहारांवर, सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवतात आणि त्याच्यामुळे सहकारी संस्थांच्यावरती नियंत्रण राहतं. गैरव्यवहार होत नाहीत, भ्रष्टाचार होत नाहीत, अफरातफर होत नाही. हे झालं सहकार आयुक्त आणि निबंधकाचं तिसरं नियंत्रणात्मक कार्य. यामध्ये दुसरा एक प्रकार असा आहे की सहकारी संस्था कर्ज देणारी असेल, पतसंस्था असेल, सहकारी बँक असेल, तर ती कर्ज देते. ते कर्ज ज्या सभासदाला देते, कर्जदाराला देते, ते किती दिलं पाहिजे. कर्ज देताना तारण घेतलं जातं, कर्जासंबंधीचे नियम आहेत, त्या नियमानुसार ते दिलं जातं का. तारणाच्या मूल्यावरती दिलं जाणारं कर्ज आधारित असतं. मग ते तारण मूल्य आणि दिलेलं कर्ज हे नियमानुसार आहे का, हे सगळं बघितलं जातं. कोण बघतं? सहकार आयुक्त आणि निबंधक. म्हणजेच नियंत्रण राहतं की नाही सहकारी संस्थांच्यावरती. तर हे झालं तिसरं नियंत्रणात्मक कार्य. चौथं आहे दोषी संस्थांवर कारवाई करणे. दोषी संस्थांविरुद्ध कारवाई करणे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की सहकारी संस्थांचं कामकाज हे सहकारी कायदा आणि नियमानुसार चाललं पाहिजे. काही उदाहरणं तुम्हाला दिलीत. मग तसं जर होत नसेल, वारंवार आधी समज दिली जाते. समज देऊनही काही संस्था कायदा आणि नियम याचं पालन करत नसतील, तर अशा संस्थांच्या विरोधात कडक कारवाई ही केली जाते. म्हणजे काही वेळा सहकारी संस्थांची नोंदणीसुद्धा रद्द केली जाते. काही वेळा आर्थिक स्वरूपामध्ये दंड केला जातो. तर काही वेळा मग त्या संस्थांची नोंदणी जी आहे ही सुद्धा रद्द केली जाऊ शकते. तर दोषी संस्थांविरुद्ध कारवाई हे एक सहकार आयुक्त आणि निबंधकाचं नियंत्रणात्मक कार्य आहे. आणि पाचवं कार्य जे आहे ते शासकीय धोरणांची अंमलबजावणी करून घेणे. शासन हे गरिबांच्यासाठी किंवा जे इकॉनॉमिकली वीक लोक आहेत, विकर सेक्शन ऑफ सोसायटी, यामध्ये जे लोक मोडतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना शासन तयार करतं. शेतकऱ्यांसाठी योजना असतात, कामगारांसाठी योजना असतात, मध्यमवर्गीय लोकांसाठी योजना असतात. ह्या योजना ज्या असतात ह्या योजना शासनाला राबवायला सहकारी संस्थांनी मदत केली पाहिजे अशी शासनाची अपेक्षा असते. या योजनांची अंमलबजावणी ही सहकारी संस्थांमार्फत करावी असं शासनाला वाटतं आणि त्यासाठी सहकारी संस्थांनी मदत केली पाहिजे. मग शासनाला सहकारी संस्था मदत केव्हा करतात? तर सहकार आयुक्त आणि निबंधकानं जर त्यांना सांगितलं, कारण त्यांना ते अधिकार असतात सांगण्याचे, तर ते मदत करतात. नाहीतर ही मदत केली नाही जाणार. त्यामुळे शासकीय धोरणांची अंमलबजावणी करून घेण्यासाठी जे काही आदेश काढावे लागतील, जी परिपत्रकं काढावी लागतील ती काढणं आणि त्या योजनांची अंमलबजावणी सहकारी संस्थांकडून करून घेणं हे जे काम आहे हे सहकार आयुक्त आणि निबंधकाचं नियंत्रणात्मक कार्य आहे. तर अशा प्रकारची ही 5 नियंत्रणात्मक कार्य आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची काही कार्य आहेत, कारण त्यासाठी सहकार आयुक्त आणि निबंधकाची नियुक्ती करण्यात आलेली असते. तर विद्यार्थी मित्रांनो, सहकार आयुक्त आणि निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य यावरती 5 मार्कचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तेव्हा हा भाग जो आहे तो
चांगला अभ्यासा, म्हणजे तुम्हाला हे उत्तर लिहिताना अतिशय सोपं जाईल.